रूप पाहताले रूप पाहताले जनी रूप पाहताले रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहताले जनी रूप पाहताले रूप पाहताले जनी रूप पाहताले सुख झाले हो साजनी 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 साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा ओ तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर बाप
बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हॅलो आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते गीता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा माझ्या दैवा पार नाही पुत्र होती कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे कन्या पुत्र होती जे दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा खुमाई विठोबार खुमाई गोबार खुमाई विठोबार खुमाई अरे ढोपार कुमारी हा ढोपार कुमारी ढोपार कुमारी गंपू महाराज जळकोटकर त्यांना साथ करतील देऊळगाव कुरुळा म्हणा की पुन्हा म्हणता मामा म्हणा पुढे हिता जो आसे जागता
पिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कन्या पुत्र तेरे काते कर गोळे कन्या पुत्र तेरे काते धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती देताती कुळी कन्या पुत्र होती देताती आपोली आयुता दोआते दागदा आपोली आयुता दोआते दागदा आपोलिया हिता जो आसे जागता आपोलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुल कन्या पुत्र हो तेरे ताती कुल कन्या पुत्र हो तेरे ताती धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती देशाती कुळी कन्या पुत्र होती देशाती तारिका वाटे देवा दया तारिका वाटे देवा कुळ कन्या पुत्र होते रे ताती कुळ कन्या पुत्र होते रे ताती दयाचा हरी ग वाट देवा दयाचा हरी ग वाट देवा कुळी कन्या पुत्र होती देशाती ग कुळी कन्या पुत्र होती विठ्ठल 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 हा हा विठ्ठल 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 विठ्ठला
दुसऱ्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथम नमन वा वा क्या वा पांडुरंगाकारू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकारू पांडुरंगाकारू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका
मंगल भवन मंगल हारे द्रवहु सुदशरथ अजर बिहारे मंगल भवन मंगल हारे द्रवहु सुदशरथ अजर बिहारे मंगल भवन मंगल ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा ज्योती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत साष्टांग एकरी दंडवत माता चरणावरी साष्टांग एकरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा
प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. फार नाही मायबाप 4 चरणाचा. अतिशय सुंदर अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून कोणाचे आईबाप धन्य आहेत याचं वर्णन करतात. तसं तर या अभंगावर 3 चरणावरती विचार करता येईल. पहिला आहे धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, धन्य माता पिता तयाचिया. जो सात्विक आहे, सात्विक पुत्र ज्याच्या घरी जन्माला येतो, धन्य माता पिता तयाचिया. गीता भागवताचं पारायण ज्याच्या घरामध्ये आहे, धन्य माता पिता तयाचिया. आणि विठोबाचं दास्यत्व जो करतो, धन्य माता पिता तयाचिया. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये पण विचार आलेला आहे, तिथून पण आपल्याला विचार करता येतो. तयाचा हरीख वाटे देवा. देवाला कोणाचा आनंद होतो? ज्यांचे माता पिता धन्य आहेत, तयाचा हरीख वाटे देवा. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे, तयाचा हरीख वाटे देवा. जो विठोबाचं सतत दास्यत्व करतोय, तयाचा हरीख वाटे देवा. आणि तिसरा आणखीन एक विचार असा आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुणाची सेवा घडो? ज्यांचे माता पिता धन्य आहेत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्यांचे कुळी कन्या पुत्र सात्विक आहेत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि जे सतत विठोबाचं दास्यत्व करतात ना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. विठ्ठला विठ्ठला. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी काही अल्पसा परिहार देणं औचित्याचं ठरेल. आपल्या या लोहा शहरामध्ये चालू असलेली ही 14व्या दिवसानिमित्ताची कीर्तन सेवा. इथे उपस्थित 5 स्टार ज्यांना रेटिंग आहे असे गायन क्षेत्रातले गानगंधर्व रामेश्वरजी महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांची अहमदपूरकडे जात असताना पुढे सांगवी फाट्याला संस्था आहे. 70 ते 75 मुलं जे शिकवतात, रोकडोबा वारकरी शिक्षण संस्था, ही सगळी बालगोपाळ मंडळी त्यांची संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मृदंग विशारद विष्णू महाराज चोपडे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. ज्यांना मृदंग क्षेत्रातली बुलेट ट्रेन म्हटलं जातं, बुलेट ट्रेन, असे अविनाश महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व गावातले भजनी मंडळ असतील, बाहेर गावून आलेले भजनी मंडळ असतील, हे सर्व टाळकरी विनेकरी देऊळगाव धन्यवाद धन्यवाद. देऊळगावच्या त्यांना पण धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. विठ्ठला विठ्ठला. दिनांक 21/1/2026 बुधवार रोजी वैकुंठवासी सुलोचना लक्ष्मणराव पुंडे हे देवगतीला प्राप्त झाले. आणि वारकरी घराणा असल्यामुळं हरिकथा व्हावी, हरिकथा घडावी असा त्यांचा मानस. त्यानिमित्त लक्ष्मणराव नारायणराव पुंडे त्यांचे चिरंजीव उद्धव लक्ष्मणराव पुंडे, त्यांच्या 4ही बहिणी सौभाग्यवती श्री कांताताई, पद्मिनीताई, सौभाग्यवती कल्पनाताई, सौभाग्यवती रंजनाताई, त्यांचे चिरंजीव जे सध्या डॉक्टर आहेत, जे त्यांची चिरंजीवी डॉक्टर आहे ऋतुजा ताई उद्धवराव पुंडे, आणि त्यांचा चिरंजीव
पांडुरंग उद्धवराव पुंडे. विठाला विठाला तर्पण नावाचं शास्त्र आहे, तर त्या तर्पण नावाच्या शास्त्रामध्ये कीर्तन ही विधी आलेली नाही. तर्पण नावाच्या शास्त्रामध्ये कीर्तन ही विधी आलेली नाही. परंतु आपण का कीर्तन करतो, का हरिकथा करतो, का भजन करतो, त्याचं एक कारण आहे. कारण पिंडाला पूजा करत असताना ब्राह्मणांनी जो जो मंत्र उच्चारला, त्या मंत्राच्या वेळेस तो हात तिथं न लागल्यामुळे त्याचा दोष लागतो. मग कुठलाच दोष कशानं राहत नाही, तर ते नामस्मरणामुळे राहत नाही. म्हणून हरिकथा घडावी या पुंडे परिवारांचा मानस होता आणि त्यानिमित्त माझ्याकडे सेवा आलेली आहे. मी तुमचे जास्त वेळ घेणार नाही, थोडाच वेळ घेणार आहे, पण अतिशय गोड कीर्तन तुम्हाला या अभंगावरती मी देणार आहे. विठ्ठल विठ्ठल हो, आपला जो मानव जन्म आहे, हा मानव जन्म आपल्याला फार दुर्मिळतेने मिळाले आहे. मानव जन्म सहजासहजी मिळत नाही. आउट हात का मानव देह भगवाने तुझ दिया, आउट हात का मानव देह भगवाने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे, सतत भजन केलं पाहिजे, सतत भजन केलं पाहिजे. भजन केल्याने माणसाचा कुठलाच दोष राहत नाही. नामस्मरणाने मनुष्याच्या जीवनातला कुठलाच दोष राहत नाही. विठाला विठाला रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, कृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण सर्व दोष हरण. जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठलाच दोष कशानं राहत नाही, तर कुठलाच दोष नामस्मरणाने राहत नाही. आपण अभंगाच्या प्रस्तावनेत पाहिलं, तुकोबाराय म्हटले हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. कुठं कुठं जाग राहिलं पाहिजे, फार सुंदर सांगितलेले. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. विठाल विठाल हो, धनाच्या ठिकाणी माणसाने जाग राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल धनाच्या ठिकाणी कसं जाग राहायचं? धन कुठल्या मार्गाने येतंय आणि कुठल्या मार्गाने खर्च होते, याच्यासाठी जाग राहिलं पाहिजे. धन कुठल्या मार्गाने येतंय आणि आपण ते कुठं खर्च करतोय, याच्यासाठी जागं राहिलं पाहिजे. तुम्हाला फार सुंदर उदाहरण देतो. आमच्या आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराजांची शिक्षण संस्था आहे आणि 100 वर्षापूर्वीची घटना असेल.
जोग महाराजांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू करावी, विद्यार्थी घडतील, विद्यार्थी शिकतील असा त्यांचा मानस होता. आणि विद्यार्थ्यांना राहण्यासाठी संस्था व्हावी, त्यासाठी ते ज्ञानेश्वरी सांगत होते, अमृत अनुभव सांगत होते, याचे पाठ चालायचे आणि रोज ते ज्ञानेश्वरी सांगत असायचे. कशा करता? कारण मुलांना राहण्याची सोय व्हावी, संस्था व्हावी, बांधकाम व्हावं, वर्गणी गोळा व्हावी, यासाठी ते ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, विचारसागर, पंचदशी असे ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवत असायचे. एवढी बातमी पसरली की सगळ्या पुण्यामध्ये बातमी पसरली. जोग महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, जोग महाराज अमृत अनुभव सांगतात, फार विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला आहेत, फार सुंदर शिकवतात, असा प्रचार होऊन गेला. ही बातमी पुण्यातल्या एका श्रीमंत धनिकाच्या कानावरती पडली आणि त्याला परमार्थाची आवड होती. परमार्थाची आवड असल्यामुळं तो लगेच आला, ओ जोग महाराज मला ज्ञानेश्वरी शिकवा. जोग महाराज म्हणले, काही हरकत नाही, आमची पाठाची वेळ आहे पहाटे 5 ते 7. पहाटे 5 ते 7 या वेळेत या, ज्ञानेश्वरी शिका, काही हरकत नाही. पण तो म्हटला, जोग महाराज एवढ्या सकाळी यायला नाही जमणार, 12 ते 2 म्हणा, 10 ते 12 म्हणा, अशी तुम्ही वेळ ठेवा, त्या वेळेला आम्ही येतो. जोग महाराज, आम्ही ऐकलंय तुम्ही लोकांकडून वर्गणी गोळा करताय, जणू तुम्हाला संस्था बांधायची, जणू तुम्हाला विद्यार्थी घडवायचे, जणू. मी एक काम करा जोग महाराज, तुम्ही काय करा, तुमची 3 मजली बिल्डिंग पठ्ठ्या एकटा बांधून देतो. मला 3 मजली बिल्डिंग एकटा बांधून देतो, फक्त एकच करा, 10 ते 12 ज्ञानेश्वरी सांगा. जोग महाराज म्हणले, जमणार नाही. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर 5 ते 7 आमच्या पाठाची वेळ आहे, त्याच वेळेत यावे लागेल. तो म्हटला जाता जाता जोग महाराजांना, जोग महाराज, माझ्यासारखा पैसे देणारा तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही. काय म्हटला? माझ्यासारखा पैसे देणारा, एवढे पैसे देणारा तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही. जोग महाराज त्याला म्हटले, अरे रे, तुला जसा मी भेटलो ना, तसा मला तू भेटला, तुलाही पैसे न स्वीकारणारा दुसरा कोणी भेटणार नाही. तो निघून गेला. निघून गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलं, का हो जोग महाराज, आपल्याला तर संस्था बांधायची, आपल्याला तर सगळी सोय करायची, मग तुम्ही त्याच्याकडून पैसे का नाही स्वीकारले? जोग महाराजांनी सांगितलं बंकट स्वामी महाराजांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांनो, आपल्याला संस्था बांधायची, पर ती संस्था 100 वर्ष 1000 वर्ष टिकली पाहिजे, याच्यासाठी बांधायची. हा जो मनुष्य कमवतो त्याचा पैसा 2 नंबरचा आहे, तो पैसा घेतला आणि त्याच्याने जर संस्था बांधली तर आपली इमारत 10 वर्षात कोसळून जाईल. विद्यार्थी राहणार नाहीत, विद्यार्थी शिकणार नाहीत, ज्ञानेश्वरी कोणी शिकणार नाही. आपल्याला जर 100 वर्ष टिकाऊ वाटत असेल, 1000 वर्ष टिकाऊ वाटत असेल, तर आपल्याला वर्गणी गोळा करून, जे गोरगरीब कष्ट करून पैसे वर्गणी देतात ना, तेच मात्र आपल्याला घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं जागं राहिलं पाहिजे. धन कुठून येतं याच्यासाठी पण ते जागे राहिले. आता 100 वर्ष गेले बघा, त्या संस्थेला 100 वर्ष झाला, मोठा सप्ताह झाला. 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शताब्दी महोत्सव, फार सुंदर सप्ताह. त्या जोग महाराजांनी जागं केलंय बघा. त्यांनी सांगितलं पैसा कुठून घ्यायचा आणि कुठं खर्च करायचा. धन विठ्ठल विठ्ठल जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार,
उत्तमची गाती तो एक पावे उत्तमाची गाती एक पावे उत्तमाची गाती तो एक पावे धनाच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुम्ही श्रीमंत व्हा, खूप श्रीमंत व्हा. सोन्याची बिस्किट ठेवा घरात, खायला नाही बरं, बघायला. खूप श्रीमंत व्हा, परंतु ते धन मात्र कुठून आपलं येतंय हे मात्र तुम्ही जाग राहिलं पाहिजे. दुसरं आहे दारा. बायकोच्या ठिकाणी सुद्धा जाग राहिलं पाहिजे. ती कुठल्या अधर्माला तर जात नाही ना, ती आपल्याला परमार्थ करण्याकरता अडथळा तर आणत नाही ना, याकरिता जाग राहिलं पाहिजे. तिसरं आहे पुत्र. पुत्राच्या ठिकाणी पण जाग राहिलं पाहिजे महाराज. मुलावरती चांगले संस्कार केले पाहिजे. मुलावरती चांगले संस्कार केले पाहिजे. आता संस्कार राहिले नाहीत महाराज. मोबाईलचा नाद लागला, त्याच्या हातात मोबाईल देऊ नका. गायक गाता गाता व्हॉट्सअप खेळायला लागला, पखवाज वाजवता वाजवता इंस्टाग्राम बघायला लागला, कीर्तनकार कीर्तन करता करता मोबाईल, कुठेही मोबाईल. एकदा तर काय झालं, एक माणूस मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. बरं, दुसऱ्या बाईच्या घरात गेला, त्या बाईनं तरी बघाव ना आपला नवरा आहे का नाही. ती बाई सुद्धा सोप्यावर बसून व्हॉट्सअपच खेळत होती. तिला वाटलं आपलंच आहे. तिने बसल्यावर पाणी दिलं, सगळं झालं. आणि एवढ्यात काय झालं, तिचा ओरिजिनल नवरा आला. त्यांनी तरी बघाव, तो सुद्धा मोबाईलच खेळत होता. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं काय, की तो गेला दुसरीकडं. विठाला विठाला. मुलाच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. बघा, मुलाच्या ठिकाणी कोण जाग राहिलं. आपल्या परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये एक मदालसा नावाची आई होऊन गेली, फार सुंदर. 4 मुलं जन्माला आले बघा. 4 मुलाला त्या मदालसीने पाळण्यात टाकलं आणि त्या मुलांना उपदेश करते. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा साठा. वरी चर्म घातले रवा रवा दुर्गंधी रे अमंगळ हिता बांधा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. हरे त्या हरिहरा जाई गोविंदा. परियेस मदान
त्या हरिहारा शरण जाई गोविंदा परियेसी मदाला सा सोंगल रे बाळा परियेसी मदाला सा सोंगल रे बाळा परियेसी मदाला सा हे राजा जागा हो. तिने त्या पुलांना जाग केलं. त्यांना सांगितलं साधू व्हा, माऊलींसारखं व्हा, त्र्यंबकला जा, निवृत्तीनाथ महाराजांसारखं व्हा आणि साधू बना. अशी उपदेश करणारी आहे का तुमच्याकडे? आहे. आपली आई काय करते माहिती का? आईंनो ऐका, आपली आई काय करते? लेकरांना भावल्या दाखवते आणि त्याला सांगते प्रियंका आणायची का कटरीना आणायची, अशी करते. परंतु त्या आईने मात्र त्या मुलाला उपदेश केला, उठी पुत्रा होई जागा, तीर्थे रे हिंडाया. तिने सांगितलं, अरे राजा राम काय वेडा होता का राजगादी सोडून जायला? राजा जड भरत काय वेडा होता का? विठाला विठाला प्रपंची जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे? ते काय वेडे होते का? आणि त्या आईने त्या मुलांना उपदेश करावा. काय छान उपदेश आहे महाराज. असं उपदेश करणारे लोक नाही. तो दुसरी एक आई होऊन गेली. त्या आईचं नाव आहे जिजाऊ. सिंदखेड राजाला तिचा जन्म झाला आणि देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. धन्य जिजाऊची खुशी खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊ पाहिजे, तो बघ पणारा आला पाहिजे, तो बघ बाजीचा ग्रुप आपल्यामध्ये आला पाहिजे, ती मुघलशाही पळाली पाहिजे, ती कुतुबशाही पळाली पाहिजे, असा उपदेश ती मुलाला करत असायची. मायबाप धन दारा पुत्र जन
जनाच्या ठिकाणी सुद्धा जागर राहायला पाहिजे. जनाचं लय अवघड आहे महाराज. कधी वर उचलतात आणि कधी खाली पाडतात, काही सांगता येत नाही. जनाच्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे. बंधू आता हे सांगत बसलो तर ह्याच्यातच कीर्तन होऊन जाईल बरं का. याच्यासाठी जागं राहिलं पाहिजे. जीवनामध्ये आपल्याला मिळालेले संधीचं सोनं केलं पाहिजे. संधी आपल्याला मिळते, संधी पुन्हा पुन्हा नाही, जन्म पुन्हा पुन्हा नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करत चला मायबाप. बघा, बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं करा. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं करा. आणि म्हातारपण नावाची संधी आहे ना, मग भजन नावाचं सोनं करा. विठ्ठला विठ्ठल. हो, आपण मात्र संधीचा कोळसा केलाय महाराज. सांगतो ना मी तुम्हाला. एक राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. आणि शिकार करत असताना पूर्वीच्या काळामध्ये जायचे राजे, क्षत्रिय धर्म पाळत असायचे. तर तो त्याच्या 10-5 मित्राबरोबर शिकारीला जंगलामध्ये अरण्यामध्ये गेला होता. आणि शिकारीला गेल्यानंतर एक लोहार त्या अरण्यामध्ये आला होता. त्या लोहाराचं काम काय होतं बघा. तो जायचा, वाळलेले लाकडं गोळा करायचा. त्या लाकडाला काय करायचा, जाळायचा, त्याचा कोळसा तयार करायचा आणि बाजारात 2 रुपये 5 रुपयानं विकायचा. असा त्या लोहाराचा व्यवसाय होता बरं का. तो लोहार आला आणि राजाने बाण लावलेला होता. माझ्याकडे बघा. राजाने बाण लावला, व्याज समोर आहे. राजाने बाण लावला आणि तेवढ्यात काय झालं महाराज ऐका. तेवढ्यामध्ये काय झालं, एक साप राजाच्या पायाला ढसणार. तेवढ्यामध्ये त्या लोहाराने पाहिलं आपल्या राजाला साप चावतोय. तो लोहार पळत सुटला आणि तो साप घेतला आणि बाजूला फेकून दिला. राजाने पाहिलं. राजा म्हटला, अरे बापरे. राजा म्हटला, अरे लोहारा, आज तुझ्यामुळे माझा प्राण वाचलाय, तुझ्यामुळे माझा जीव वाचलाय रे लोहारा. तू जर नसताना तर आज माझा प्राण गेला असता. त्या लोहाराला घेऊन राजा राज्यात गेला. प्रधानाला सांगितलं, प्रधान, या लोहाराने माझे प्राण वाचवलेत. गरीब आहे, याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. किती? 5 एकर. 1 एकर चंदना, 1 क्विंटल चंदनाची किंमत सध्याच्या जवळजवळ 1 कोटीच्या घरात आहे. तर 5 एकर चंदनाची बाग त्या लोहाराला राजाने देऊन टाकली. लोहाराला सांगितलं, तुझ्यामुळं माझा जीव वाचलाय, ही 5 एकर चंदनाची बाग त्याला देऊन टाका प्रधानजी. पण 5 एकर चंदनाची बाग अशी तशी देऊ नका, लगेच त्याच्या नावावर करून द्या. आणि ती लगेच तोडायला आलेली असली, लगेच त्याचे पैसे मिळणार अशी बाग देऊन टाका. 5 वर्षांनी 10 वर्षांनी तोडायला येईल अशी देऊ नका. प्रधानजीने त्यांना बाग देऊन टाकली. 5 एकर चंदनाची बाग दिली. आणि मग 4-5 महिने निघून गेल्यानंतर राजाने विचार केला, आपण अब्जावधी रुपयाची चंदनाची बाग त्या लोहाराला देऊन टाकली. लोहाराने आता बंगला बांधला असेल, लोहार तर फार श्रीमंत झाला असेल, आपण त्याला बघायला गेलं पाहिजे. मग राजा नगर प्रदक्षिणा करत असताना ते लोहाराच्या झोपडीपुढे आला. त्याने काय बघितलं, लोहार ज्या झोपडीत जेवत होता त्याच झोपडीत खात होता. राजाने डोक्याला हात लावला, म्हणला, अरे बापरे, मी याला 5 एकर चंदनाची बाग दिली ना अजून हा झोपडीतच राहतोय. मग तो त्या लोहाराकडे गेला. लोहाराने राजाला पाहिल्यानंतर राजाला म्हटला, अहो राजेसाहेब, तुमची फार माझ्यावर कृपा झाली. काय कृपा झाली? त्यांनी सांगितलं, मी सकाळी उठून अरण्यात जायचो, अरण्यातून लाकडं आणायची, ती लाकडं वाळवायची, ती लाकडं वाळवून ती जाळायचं, तिचा कोळसा करायचा, मग बाजारात विकायचं. सकाळी जेवायचो, ते दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण मिळायचं. बघा, तुमची कृपा झाली. आता जवळच बागेत जातो, लाकडं तोडतो, लाकडं वाळवतो, लाकडं जाळतो आणि इथेच बाजारात नेऊन विकतो. 1 टाइम जेवण मिळत होतं मला, आता 2 टाइम मिळायला लागलंय. 2 टाइमचं जेवण तुमच्यामुळं आलंय राजे. काय कृपा झाली तुमची. राजानं पुन्हा मस्तकाला हात लावला. राजा म्हणला, तू सगळी लाकडं जाळून टाकली, तुम्हाला 1 सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, सगळी 5 एकर जाळून टाकली. अरे बापरे. मग तो म्हणला, एक तरी लाकूड असेल, एखादा तुकडा असेल, तुम्हाला एवढाच तुकडा शिल्लक राहिला, आता जाळायचा. तेवढा तुकडा घेऊन ये. तेवढा तुकडा घेऊन आल्यानंतर राजाने सांगितलं,
आता हा तुकडा घे आणि बाजूच्या व्यापाऱ्याला नेऊन त्याला विचार ह्याची किंमत काय. त्यांनी ते तुकडा घेतला. राजाने सांगितलं होतं बाजूच्या व्यापाऱ्याकडे गेला आणि बाजूच्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांनी तो तुकडा दाखवला. बोला बोला व्यापारी, हा तुकडा तुम्ही कितीला घेणार? तो मला 1 लाख. हा 1 लाख? अरे असे तर मी 5 एकर झालेत म्हणला. 1 लाख? मग तो राजाकडे आला. त्याला पश्चाताप झाला. राजानं आपल्याला संधी दिली होती श्रीमंत होण्याची, 5 एकर चंदनाची बाग दिली होती, परंतु आपण ती संधी दवडली नाही. आपण त्या संधीचा कोळसा केला. विठाला विठाला संधी मिळते आपल्याला, जन्माची संधी मिळते. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, हरिकथा केली पाहिजे. आणि संधी मिळाली ना आपल्याला तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. विठाला विठाला बघा, आईच्या गर्भामध्ये होती मीराबाई. आणि आईच्या गर्भामध्ये असताना आई रोज भागवत ऐकायला जायची. ती भागवतामध्ये तिने ऐकलं होतं की गोपिकांनी कृष्णाला पती मानलंय. हे गर्भामध्ये, गर्भाचे संस्कार फार महत्वाचे आहेत मायबाप, ऐका. गर्भाचे संस्कार फार महत्वाचे आहेत. तिने ते भागवत ऐकलं होतं आणि त्या भागवतामध्ये तिला कळलं होतं की गोपिकांनी कृष्णाला पती मानलंय. ती जशी जन्माला आली ना महाराज, 5 वर्षाची झाली बघा, ती सारखं म्हणायची कोई कही प्रभुआवन की कोई कहियो रे प्रभुआवन की. भागवत कथा ऐकायला जायची आणि त्या कथाकाराला विचारायची, ओ देवा, ओ महाराज, हा कृष्ण मला भेटेल का नाही? हा कृष्ण मला कुठं भेटेल सांगा. सारखं त्यांना विचारायची. तो कथाकार म्हटला, हा प्रश्न अजून मलाच पडला नाही, हिला कसा पडला? मग त्या कथाकाराने काय केलं बघा, माझ्याकडे बघा. त्या कथाकाराने काय केलं, त्याच्याजवळची जी मूर्ती होती ना, मूर्ती कृष्णाची, ती मूर्ती मीराबाईला देऊन टाकली आणि मीराबाईला सांगितलं, याची तू पूजा कर. मीराबाईने ती मूर्ती घरामध्ये आणली, तिला आंघोळ घातली, पंचामृताने स्नान घातलं. बघा आणि गुलाबाचा हार केला, मोगऱ्याचा हार केला, गुलाबाचा हार, मोगऱ्याचा हार, जाईचा हार, अशी रोज एक हार त्या कृष्णाला घालायची आणि म्हणायची, हा कृष्णच माझा पती आहे. हा कृष्णच माझा कोण आहे? पती आहे. आता मला सांगा, लहान असतं तोवर गोड वाटतं, मोठं झाल्यानंतर गोड वाटत नाही. लहान होती तोवर तिची आई म्हणायची, बघा माझी मीराबाई, बघा माझी मीराबाई देवाला आपलं पती म्हणते, कृष्णाला आपली पती म्हणते, किती तिची भक्ती आहे बघा महाराज. तिची आई म्हणायची, माझी मीराबाई बघा ना, हो देवाला आपलं पती म्हणते. आणि जशी जशी ती लग्नाला यायला लागली ना महाराज, तसा तिचा विरोध सुरू झाला बघा. लोग कहे मीरा भई रे बाबरी, बाप कहे कुल नासी रे. विष का प्याला राजा जी ने भेजा, पीबत मीरा हसी रे. विषाचा प्याला पाठवला. ती पिता सदा तो हसायला लागली. सारखं देवाचं भजन करायची, सारखं देवाचं चिंतन करायची. पायामध्ये घुंगरं बांधायची, गळ्यामध्ये विणा घ्यायची, त्या कृष्ण मूर्तीला समोर ठेवायची आणि सारखं भजन करत राहायची. आता आईबापाने तिला घराच्या बाहेर काढून टाकलं, तिला आईबाप जवळ करत नाहीत. मग तर तिने अजून डबल भजन सुरू करायला सुरुवात केलं. विणा घेतला, विणा गळ्यामध्ये घातला, पायामध्ये घुंगरं बांधली आणि भजन करायला सुरुवात केली. हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, 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 नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी
भजन करायची, सारखं भजन करायची. आणि पण बघा ना महाराज, परमार्थामधला जो माणूस असतो ना, जो अस्सल परमार्थ करतो, ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, त्या माणसाला फार त्रास होतो महाराज. जो घरी पैसे आणतो ना, त्याला कधी त्रास होत नाही, परंतु जो सतत भजन करतो त्याला कशाचीच अपेक्षा नसते, त्या माणसाला फार त्रास होतो. तसंच झालं बघा. मीराबाई भजन करायची, परंतु आता जे देवानी पोट दिलंय, भूक लागते महाराज. हे सगळं एका आजीनं पाहिलं आणि त्या आजीनं विचार केला, अरे ही मीराबाई तर जोगी नाही, ही तर साधू आहे, हिला आईबाप जवळ करत नाहीत. मग त्या आजीनी काय करायचं, सकाळी सकाळी स्वयंपाक करायचा, सकाळचा डब्बा, दुपारचा डब्बा आणि रात्रीचा डब्बा मीराबाईच्या महलात नेऊन ठेवायचा. असं रोज ती करत होती, रोज असं घडत होतं, रोज जेवायला न्यायची. पण एकदा असं झालं महाराज, मीराबाईने विचार केला, अरे मी तर भजन करते, मग मला हा डब्बा कोण आणून ठेवते. मीराबाईने विचार केला आणि मीराबाईने विचार करून एक दिवस म्हणली, आता बघावंच लागेल. मीराबाईने एक दिवस लक्ष केलं, तिच्या लक्षात आलं, एक आजी, परगावची आजी आहे, मला रोज डब्बा आणून देते. आता त्या आजीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली बघा. पण झालं असं, एक दिवस त्या आजीला काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला जायचं असल्यामुळं तिचा एकुलता एक मुलगा, सध्या तो लग्नाला आलेला होता, आणि तिचा एकुलत्या एक मुलाच्या हातात डब्बा दिला आणि त्याला सांगितलं, त्या महलामध्ये मीराबाई राहते, त्या मीराबाईला हा डब्बा तू आजच्या दिवस नेऊन दे. तो मुलगा निघाला आणि मुलगा मीराबाईला पाहिलं, मुलाने पाहिल्याबरोबर त्याचे डोळेच हँग झाले महाराज. तो म्हणला, इतकी सुंदर. मीराबाईचं तुम्हाला एक सांगतो, मीराबाईंनी अख्ख्या आयुष्यात कधी मेकअप केला नाही बरं का आयांनो. मीराबाईंनी अख्ख्या आयुष्यात कधी मेकअप केला नाही. अरे गुलाबाच्या फुलाला हात लावला तर गुलाबाचं फुल उमलावं, इतकी सुंदर तिची त्वचा होती. पान खाल्लं तर गळ्यामधून दिसावं, इतकी कोमल तिची त्वचा होती. आणि इतकी सुंदर असणारी मीराबाई, इतकी सुंदर असणारी मीराबाई, ज्या वेळेला यांनी पाहिलं ना, तो भारावून गेला महाराज. तो इकडं तिकडं सैरा वैरा धावायला लागला, मीराबाई मीराबाई मीराबाई, बोला माझ्या बरोबर लग्न करणार का, मीराबाई लग्न करणार का, असं तो मनातल्या मनात म्हणाला होता बरं का. अजून तिला म्हणायची त्याची हिंमत झाली नव्हती. मग तो घरी आला आणि रात्री घरी आल्यानंतर आईला सांगितलं, आई ती मीराबाई नावाची जी मुलगी होती ना, ती फार सुंदर आहे बघ आई, ती फार छान दिसते बघ आई, मला त्या मुलीसोबत लग्न करायचंय, माझं लग्न त्या मुलीसोबत लावून दे. असं म्हटल्यानंतर जे मारायला सुरुवात केली आईने, अरे वेडा आहेस की काय, ती जोगण आहे, ती साधू आहे, तिच्यासोबत तुझं लग्न होऊ शकत नाही. अरे तिने आई बापाचं ऐकलं नाही, देवाला आपलं पती मानलंय, तिच्यासोबत तुझं लग्न होऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर तो सैरा वैरा करायला लागला, बघ आई तू जर माझं लग्न लावून दिलं नाही, तू जर माझं लग्न लावून दिलं नाही तर मी जगणार नाही. असं म्हटल्यानंतर आता आईचा नाविलाज झाला. आता काय करावं म्हटली, काय मला सुचलं, याला डब्बा द्यायला पाठवलं. आता आईच्या अश्रू धारा लागल्या डोळ्याला. आई रडत रडत त्या मीराबाईकडे गेली आणि मीराबाईकडे गेल्यानंतर मीराबाईला सांगितलं, मीराबाई तुम्हाला राग येणार नाही ना, एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती. मीराबाई म्हणली, तुम्ही का रडताय, तुम्ही रोज माझ्यासाठी डब्बा आणता, हे बघा आई खोटं बोलायचं नाही, तुम्ही का रडता ते सांगा. मीराबाईला त्या आईनी सांगितलं, हे बघा मीराबाई तुम्हाला राग येईल, पण माझ्या मुलगा काल डब्बा द्यायला आला होता ना, त्या माझ्या मुलाने तुम्हाला ज्या दिवशीपासून पाहिलंय त्या दिवशीपासून तो सारखं माझ्या मागं लागलाय, सारखं मागं लागलाय, लग्न करील ना तर मीराबाई संग अन्यथा करणार नाही. म्हणली असं चालते, त्याला घेऊन या म्हणली, मी लग्न करायला तयार आहे, त्याला घेऊन या. असं म्हटल्यानंतर तर म्हातारीनं उड्याच मारल्या महाराज. म्हातारी उड्या मारत गेली घरी, पळत पळत घरी गेली. राजा तुझं जमलं बघ, राजा तुझं जमलं बघ, मीराबाई तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहेत बघ. असं म्हटल्यानंतर तो धावतच आला, मीराबाई मीराबाई बोला माझ्याबरोबर लग्न करणार. मीराबाई म्हणली 100% करणार, परंतु एक अट आहे. तुमची काय अट आहे बोला. मीराबाईने सांगितलं, एकच अट आहे, हा जो कृष्ण आहे ना, ह्या कृष्णाच्या मंदिरामध्ये तुला 6 महिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून, गळ्यामध्ये विणा घेऊन, पायामध्ये घुंगरं घालून तुला 6 महिने भजन करावं लागेल. 6 महिने भजन करावं लागेल
आणि 7व्या महिन्यात मी तुझ्यासाठी लग्न करायला तयार आहे. मी हार घेऊन तयारच राहणार, फक्त तुला 6 महिने देवाच्या मंदिरामध्ये भजन करावं लागलं. अरे त्यात काय आवडत आहे? बर 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 म्हटला. लगेच तो मंदिरामध्ये निघून आला घरून. तिथं मुक्कामी राहिला. गळ्यामध्ये विणा घेतला आणि गळ्यामध्ये विणा घेतला, पायामध्ये घुंगरं बांधले, त्या कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घातले, त्या कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घातले, माझ्याकडे बघा, आणि भजन करायला सुरुवात केली. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधा. सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचंय, आपलाही उद्धार होतो यानं. टाळी टाळी मारा, हात वर करून टाळी वाजवायची प्रत्येकाने. जय जय हरी बोल, जय राधारमण हरी बोल, जय 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 जय राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. त्या भगवंताच्या, त्या कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तो सतत भजन करत असायचा. आता त्याला किती महिने सांगितले होते? किती महिने भजन करायचं होतं? बोला बोला बोला. 6 महिने. आता 6 महिन्यातले 3 महिने निघून गेले बघा. आता 3 महिने राहिले होते. पण मीराबाईंनी लगेच हार घेतला, त्याच्या आजीला घेतलं, सगळे घेतले आणि त्याच्याकडे लग्नाकरिता निघाले. आता गंमत काय झाली बघा. आता गंमत काय झाली बघा. मीराबाईंनी बघितलं, तो भजनामध्ये मग्न झाला होता, त्याचं लक्ष नव्हतं. मीराबाई हार घेऊन आल्या होत्या. मीराबाईंनी असा त्याच्या खांद्याला हात लावला, असा खांद्याला हात लावला. त्याने असे पाठीमागं वळून पाहिलं आणि तो काय म्हटलं माहितीये का? कोण आपण? मीराबाई म्हटले, अरे काय वेडा आहेस की काय? तू म्हणला होता ना लग्न करायचं. हा बघ मी हार आणलाय, ही बघ तुझी आई आलेली आहे, चला आपण लग्न करू. तो म्हणला, अहो असं काही पण बोलू नका हो, माझं लग्न त्या समोरच्या कृष्णाबरोबर कधीच झालंय. ही भजनाची ताकद आहे महाराज. त्यामुळं जन्माला आल्यानंतर संधीचं सोनं करा, आपलं हित करा. आपलं हित कशामध्ये आहे, आपली धन्यता कशामध्ये आहे, तर सांगता तुकाराम महाराज अभंगाच्या पहिला
जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे ना, धन्यता त्याला मिळत नाही. धन्यता कोणाला मिळते? धन्य माता पिता तयाचिया. त्याच्या मात्या पित्याला धन्यता मिळते. बघा कबीरदास महाराज, कबीरदास महाराज जे होते ते रडत बसले होते. आणि रडत बसल्यानंतर त्याच्या मुलाने विचारलं, बाबा काय झालंय तुम्हाला, का रडताय? आपल्या बापाला डोक्याला हात लावल्यानंतर विचारणारा की बाबा तुम्हाला काय झालंय, त्या मुलाला म्हणतात पुत्र, संतान. आणि आपल्या बापानं डोक्याला एक हात लावलेला असला तर त्याला दोन्हीच्या दोन्ही हात लावायला लावतो, त्याला म्हणायचं अपत्य. विठ्ठल विठ्ठल. की जिस दौर से आप गुजरे उस दौर से हम भी गुजरते होते. जैसे हमने सुना था मीराबाई तो विष पी के जीती, मीराबाई तो विष पी के जीती. काश ऐसा दिन हमारे भी जिंदगी में आया होता, काश ऐसा दिन हमारे भी जिंदगी में आया होता. मीराबाई विष पिऊन सुद्धा जिवंत राहिल्या, असा दिवस आमच्या जीवनामध्ये कधी? कबीरदास महाराजांच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. कबीरदास महाराज रडत आहेत माझ्याकडे बघा. आणि कबीरदास महाराज रडत असताना त्या मुलांनी विचारलं, बाबा अहो तुम्ही का रडताय, काय झालंय तुम्हाला? कबीरदास महाराजांनी सांगितलं, बाळा हे बघ बेटा, आपल्या घरी वारकरी जेवायला येणार आहेत. आणि साधेसुधे वारकरी येणार नाहीत बरं. आपल्या घरी साक्षात माऊली ज्ञानोबा आहे आपल्या घरी जेवायला येणार आहेत. माऊली जेवायला येणार आहेत म्हणल्यानंतर त्या पोराने तर उडाच मारायला सुरुवात केला. आपल्या घरी माऊली येणार आहेत, आपल्या घरी माऊली येणार आहेत. अहो बाबा मग याच्यामध्ये रडायसारखं काय? बेटा आपल्या घरामध्ये गेल्या 15 दिवसापासून चूल पेटलेली नाही बघ. गरिबी फार वाईट असते महाराज. जो गरीब आहे ना बघा, सगळ्यात मोठं दुःख जर काही असेल, सगळी दुःख लपवता येतील तुम्हाला आम्हाला, परंतु दारिद्र्याचं दुःख तुम्हाला आम्हाला लपवता येत नाही. त्यांनी सांगितलं, बाळा आपल्या घरी 15 दिवस झालं चूल पेटली नाही. 15 दिवसापासून चूल पेटलेली नाही आणि त्यांना काय आपण जेव घालणार, म्हणून मी रडतोय बघ. तो म्हणला, एवढंच ना बाबा, काही अडचण नाही म्हणले, माझ्याकडे एक उपाय आहे. काय उपाय? मुलांनी सांगितलं, बाबा आपण चोरी करू म्हटले. काय चोरी करायची? हेच शिकवलं का रे बेटा तुला? आता चोरी करायची म्हणतोयस? ते म्हणले, तसं नाही बाबा, चोरी करायची पण कृष्णाने जशी चोरी केली ना तशी चोरी करायची. बघा आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच आपण घेऊ आणि परत निघून येऊ. अरे बेटा, जर आपल्याला कोणी पकडलं तर माझी काय इज्जत राहील गावामध्ये? लोक म्हणतील हा दिवस दिवस भजन करतो, रात्री दुकानं फोडतो, काय इज्जत राहील? कमालाने ठरवलं. तो म्हटला, बाबा काही अडचण नाही, काही होणार नाही, काळजी करू नका. आपण दुकानामध्ये चोरी करू, आपल्याला जेवढं लागते तेवढंच, 4 जणांना जेवढं लागते तेवढंच आणू, आणि तुम्ही, मी आणि आई तांब्या तांब्या पाणी पिऊन झोपी जाऊ. असं म्हटल्यानंतर कबीरजी म्हणले, बरं ठीक आहे. कमालाने सांगितलं, एक काम करा, एक तलवार राहू द्या म्हटला सोबत. आता हत्या करायची म्हटल्यानंतर तो म्हटला, बाबा हत्या नाही करायची पण असू द्या, जवळ आड आला म्हणून असू द्या. मग कबीरजींनी ठरवल्यानंतर कमाल महाराजांनी वाण्याच्या दुकानामध्ये चोरी करायचं ठरवलं. वाण्याचं दुकान फोडलं आणि दुकान फोडून आतमध्ये शिरले. जेवढं साहित्य लागते तेवढं पिशवीमध्ये टाकलं. जेवढं साहित्य लागते तेवढे पिशवीमध्ये टाकले आणि ती पिशवी बाहेर बाबाला दिली, कबीर महाराजांना दिली आणि ते बाहेर निघणार होते. एवढ्याच आवाजात डबा खाली निसटला बघा. आणि डबा खाली निसटल्यानंतर तेवढ्याच आवाजात दुकानदाराला जाग आली. दुकानदाराला जाग आल्यानंतर
दुकानदाराने त्या कमाल महाराजांचा पाय धरला आणि वडायला सुरुवात केली. तेवढ्यात कमाल महाराजांनी बाबाला सांगितलं, बाबा ती आणलेली तलवार उपसा आणि माझं मस्तक आहे ना या धडापासून वेगळं करा. कमालाने शिर खंडोनी काढिले, खंडोनी काढिले कमालाने शिर. त्याचं मस्तक छाटायचं होतं. बाबा म्हणले, आता कुठल्याही बापाला स्वतःच्या मुलाचं मस्तक छाटणं म्हणजे किती अवघड परिस्थिती आहे बघा. नीट ऐका घटना. त्यांनी सांगितलं, बाबा माझं मस्तक कापा. कबीरजींच्या डोळ्याला धारा लागल्या. काय करावं सुचना. कबीरजींनी एक सेकंदाचा सुद्धा विलंब केला नाही. त्यांनी तलवार काढली, तरवाल काढली, म्यानातून तलवार बाहेर निघली आणि सरकन त्याचं मुडकं ओढून घेऊन गेली बघा. ते धड आतमध्ये राहिलं आणि एका पिशवीमध्ये त्या कमळाचं शीर आहे आणि एका पिशवीमध्ये धान्य आहे. किती अवघड परिस्थिती आहे महाराज. ते दोन्ही घेऊन कबीर महाराज गेले घरी. घरामध्ये गेल्यानंतर त्यांची पत्नी सुद्धा ज्ञानी होती. आता कुठल्याही आईनं बघितल्यानंतर फार रडल्या असत्या. आता आई आहे महाराज शेवटी, परंतु त्यांनी मात्र काहीच बोलले नाही. ती खुट्टीला अटकून ठेवली पिशवी आणि दुसऱ्या पिशवीचा स्वयंपाक तयार करायला लागली. आता झालं असं, माऊली तिकून येत आहेत. माऊली जवळ यायला लागले. स्वयंपाक तयार झाला, परंतु माऊलींना कळलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी काहीच चर्चा केली नाही. इतकं मोठं संकट आहे, इतकं मोठं दुःख आहे. अरे पोरगा मरणं, पोराचा हातानं मारणं ही काही साधारण गोष्ट नाही. मायबाप पोराला स्वतःच्या हातानं मारणं ही साधारण गोष्ट नाही. फार दुःख असतं, भयंकर दुःख असतं. एकतर गरिबीचं दुःख, त्यामध्ये असलं दुःख. एवढं दुःख झालं होतं, परंतु डोळ्याला अश्रूचा एक थेंब सुद्धा दाखवला नाही. माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या घराकडे येतात. हा काय सुंदर वातावरण तयार झालं बघा. माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या घरामध्ये येत आहेत आणि घराकडे आल्यानंतर त्यांनी पाय धुले, माऊलींचं पूजन केलं, पुष्पवृष्टी केली आणि माऊली ज्ञानोबारायला एक पदार्थ असा जीव घालायला लागले. माऊली ज्ञानोबारायांना जीव घातलं. अरे आळंदी का कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आळंदी का कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. मुक्ताई माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली. आळंदी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आळंदी का जल भी बोले माऊलींचं आगमन झालं आणि माऊली म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात पांडुरंग परमात्मा पंढरपूर मध्ये उभा आहे. आणि पांडुरंग परमात्म्याचं कलियुगातला अवतार म्हणजे माऊली ज्ञानोबाराय आहेत. दुसरं तिसरं कोणी नाही. साक्षात माऊली ज्ञानोबाराय कबीर महाराजांच्या कुटीमध्ये, त्या झोपडीमध्ये येथे झाले. त्यांनी फार सुंदर जेवण केलं. माऊलींच्या सगळी परिस्थिती लक्षात आली. मायबाप सगळी परिस्थिती लक्षात आली, पण माऊली मात्र काही बोलले नाही. पुढे ऐका, माऊली मात्र काही बोलते झाले नाही. माऊलींचं भोजन झालं. माऊली फक्त एवढंच म्हणाले, जाता जाता एक काम करा, आम्हाला विशीपर्यंत सोडण्याकरिता या.
कबीर महाराज निघाले त्यांना वेशीपर्यंत सोडण्याकरिता, परंतु फार वाईट झालं होतं महाराज. कबीर महाराजांच्या वेशीकडे जात असताना त्या वेशीला एका झाडाच्या खोडाला त्या कमालाचं धड तिथं लावून ठेवलं होतं आणि खाली लिहिलेलं होतं बघा, हे धड कुणाचं असेल त्यांनी घेऊन जा, आमची काही तक्रार नाही. काय दुःख आहे रे राजा, काय दुःख आहे माय बाप, दुःख साधारण नाही. आणि इतकी वेळ शांत असलेले कबीर महाराज आता मात्र त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्यानंतर माऊलींनी विचारलं, कबीर महाराज, ओ कबीरजी, अहो तुम्ही का रडताय? तुमच्यासारख्या ज्ञानी माणसानं रडणं हे चांगलं नाही म्हटले. म्हणले माऊली, माझा मुलगा मेला म्हणून रडत नाही हो माऊली, माझा मुलगा मेला म्हणून रडत नाही. मला रडणं याच्यामुळे येत आहे माऊली की याचं शरीर संतांच्या कामी आलं, याचं शरीर तुमच्या कामी आलं, याने याचं कल्याण करून घेतलं, मी मात्र अजून तसाच राहिलो, याच्यासाठी मला रडू येते माऊली. फार दुःख झालं महाराज, फार दुःख झालं. विठ्ठल आपलं हित साधून कमाल महाराजांनी आपलं आयुष्य धन्य करून घेतलं, परंतु तुकोबाराय कमाल महाराजांना धन्यता देत नाही. तुकोबाराय धन्यता कोणाला देतात? धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया, कुळी कन्या पुत्र होती जेचा तिला, कुळी कन्या पुत्र होती जेचा तिला, कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक मुलगा जन्माला आला महाराज, त्याचा आनंद देवाला होत असतो बघा, आणि त्यांच्या मात्या पित्याला धन्यता मिळत असते. पाठीमाग फेब्रुवारीच महिन्यात 18 फेब्रुवारीला एक पावनखिंड नावाचा चित्रपट निघाला होता, पाहिला असेल आपण. आता कुठं छत्रपती शिवाजी महाराजांवर पिक्चर निघायला लागले, आधीच निघायला पाहिजे होते. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही आत्ता कुठं शांत झाली होती. अफजल खानानं शिवाजी राजांना फाडलं होतं आणि अफजल खानाचं संकट आत्ता कुठं टळलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्दी जोहर 42,000चं सैन्य घेऊन पन्हाळगड
काबीज करण्याकरता निघाला होता. शिवाजी महाराज मात्र विशाल गडावर होते. शिवाजी महाराजांना बातमी पोहोचली. शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं, राजे 42,000चे सैनिक घेऊन गनिम घेऊन आपल्यावर हल्ला करण्याकरता सिद्धेजवळ निघालाय बघा. आता राजांची युक्ती बघा. राजांनी काय केलं, 400 मावळ्यांचा ग्रुप केला. एक 400 मावळ्यांचा ग्रुप केला. 400 मावळे प्रति शिवाजीच्या पाठीमाग, 400 मावळे राजांचं रक्षण करण्याकरता आणि 400 मावळे खिंड लढवण्याकरता. दोनच माणसं यावी, 2 माणसं पलीकडे जावी एवढीशी जागा आहे बघा. त्यांनी सांगितलं, धो 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 पाऊस सुरू झालाय आणि बुरुज ढिल्ला झाला राज. सगळेजण निघाले आणि राजांना बाजीप्रभूने सांगितलं, बाजीप्रभू 3,500 गनिम आपल्यावरती हल्ला करतायत. 3,500 गनिम निघालेत. बातमी कळालेली आहे. राजे तुम्ही पालखीत बसून पुढे व्हा. 100 मावळे घेऊन तुम्ही पुढे चला. आम्ही खिंड लढवतो. विशाळ गडावरती पोहोचता झाल्यानंतर राजे 5 तोफांचे आवाज द्या. 5 तोफांचे आवाज द्या. तेव्हाच हा राजे प्राण सोडेन. राजे तुम्ही चालते व्हा. लाख मेला तरी चालल राज. लाखाचा पोशिंदा मेला जगला पाहिजे राज. तुम्ही चालते व्हा. तुम्ही गेल्यानंतर मात्र 5 तोफांचे आवाज द्या. राजे चालते झाले बघा. राजे चालते झाले. बाजी प्रभूवर मात्र हल्ला सुरू झाला. चर चर तलवारी फिरत होत्या. चर चर तलवारी फिरवत होत्या. एखादा भाला यायचा तर बाजी प्रभूंच्या पोटात घुसायचा. एखादी तलवार यायची चरकन कापायची, छातीचा तुकडा ओढून न्यायची. इतकं भयंकर युद्ध लागलं. फार भयंकर होतं. रक्त 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 शरीरामध्ये इतकं रक्त झालं होतं आणि इतक्या जखमा झाल्या होत्या. एक अशी जागा शिल्लक नव्हती की जिथं जखम झाली नव्हती. एवढ्या जखमा सहन केल्या बाजी प्रभूंनी. पण बाजी प्रभूंनी सांगितलं, तुम्ही विशाळ गडावरती पोहोचत व्हा. 100 गनिम घेऊन जावा. त्यांना सांगितलं होतं. राजे तिथं पोहोचत झाले. राजांनी तोफांचा आवाज केला. 5 तोफांचे आवाज राजांनी केले. राजांनी 5 तोफांचे आवाज केले. यावं बाजी, गड तुमची वाट पाहतोय. यावं बाजी, गड तुमची वाट पाहतोय. यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. 5 तोफांचे आवाज झाले. 5 तोफांचे आवाज झाल्यानंतर बाजी प्रभू मात्र काहीच झालं नव्हतं त्यांना. त्यांनी देह सोडला नव्हता. परंतु 5 तोफांचे आवाज झाल्यानंतर बाजी प्रभूंनी शेवटचा मुजरा केला. मुजरा घ्या. राज घ्या मुजरा. राज घ्या मुजरा. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. 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 सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला तुझा पांडुरंग. वाडवेळ झाला तुझा पांडुरंग. महाराज त्यावेळेस जगण्याकरता मावळे राहत नव्हते.
मावळे राहायचे ते फक्त मरण्याकरता राहायचे. बाजीने म्हणावं राज मी येणार आपल्या बरोबर, बहिर्जीने म्हणावं राज मी येणार आपल्या बरोबर. सगळेजण मरण्याकरता पैंज लावत असायचे. तो काळ वेगळा होता महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना धन्यता दिली जात नाही, धन्यता बाजी प्रभूंना दिली जात नाही. मग धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता दयाचे दया धन्य माता पिता. कुळी कन्या पुत्र जागता आपली आईता जो असे जागता ते प्रमाण गीता भागवत आपली आईता जो असे जागता आपली आईता जो असे जागता आपली आईला देवाचे धागे, आपली आईला देवाचे धागे. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या होती जे कुळी कन्या होती जे इतकं छान आणि इतकं सुंदर नियोजन केलंय, खरंच मानावं लागेल. पुण्य गुरुजींसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय छान नियोजन आहे, काय छान नियोजन आहे महाराज. मंडप काय, साऊंड सिस्टीम काय, कॅमेरे काय, गायक वादक काय, इतके सुंदर गायक, इतके सुंदर वादक, विष्णू महाराज काय, विद्यार्थी काय, काय छान नियोजन आहे महाराज. असं नियोजन कोणालाही करता येत नाही बघा. फार सुंदर नियोजन पुंडे परिवारांनी केलेलं आहे. भगवंत ज्यावेळेस आपल्याला जन्माला घालतो ना महाराज, त्यावेळेस 2 पिशव्या आपल्याकडे देऊन पाठवत असतो. एक असती पापाची पिशवी आणि एक असती पुण्याची पिशवी. ऐका, एक असती पापाची पिशवी आणि एक असती पुण्याची पिशवी. आईंनी पिशव्या भरल्या होत्या. पिशव्या चांगल्या भरत जा महाराज, पिशव्या पुण्याच्या भरत जा, पिशव्या ज्ञानेश्वरी वाचनाच्या भरत जा, पिशव्या गीता वाचनाच्या भरत जा, पिशव्या सेवेच्या भरत जा. पिशव्या चांगल्या भरल्या पाहिजे, कारण पिशव्यांचाच पुढे हिशोब होत असतो, पैशाचा होत नाही. निघाल्या होत्या आई आणि यमराजाचा दंड लागला. आईंना यमराजाचा दंड लागल्यानंतर त्या पिशवीमधून वारीच केलेलं पुण्य बाहेर पडत होतं. त्या पिशवीतून मुलावर केलेले संस्कार बाहेर पडत होते. त्या पिशवीमधून वारी केलेलं, अन्नदान केलेलं, हरिकथा केलेली, एवढं सगळं बाहेर पडत होतं. भागवत काय, रामायण काय, प्रवचन काय, कीर्तन काय, मुलावर केलेले संस्कार काय, हे एक 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 त्या पिशवीमधून बाहेर पडत होतं माझ्याकडे बघा. आणि यमराजाचा दंड सुद्धा खाली पडला आणि विष्णू भगवंतानी विमान पाठवलं आणि गेल्या 13 दिवस 14वा दिवस आहे नाही, 14 दिवसापूर्वी आई देवगतीला प्राप्त झाल्या. एक सांगतो मायबाप, श्रद्धांजली जी दिली जाते ना, ती बोलून श्रद्धांजली दिल्या जात नाही. श्रद्धांजली द्यावी लागते. ती श्रद्धांजली फक्त भजनाची असते मायबाप. भजन करा आणि भजनाची श्रद्धांजली आपण सगळेजण त्यांना देऊया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हात वर टाळी वाजवायची.
दोन्ही हात वर करा. मी पुढे कीर्तन करणार नाही. हात वर करा, सगळ्यांनी हात वर करायचे. पाठीमाग सगळ्यांचं चित्र आलं पाहिजे बघा. सगळ्यांनी हात वरी करायचे. सगळेजण पाठीमाग हात वरी केला. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे लटिकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड दिगा अवघा धांगड दिगा अवघा धांगड दिगा धांगड दिगा अरे डौर फिरवी तो तुम्ही डुबू डुबू ऐका. डौर फिरवी तो तुम्ही डुबू डुबू ऐका. पिंगळा माधवारी बोल बोली तो लेका. पिंगळा माधवारी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या आईने आपल्या मुलांना सर्व मुलाला संस्कार दिले. डॉक्टर वकील महाराज आपली आई वडील आपल्याला संस्कार देत असतात आणि सगळ्यांना श्रीमंत बनवत असतात बघा. पण काय होतं महाराज, तेच मुलं ज्यावेळेस मोठे होतात ना त्या अरे बापानी कधी आयुष्यामध्ये फाटकी बनेल वापरले रे, कधी नवीन बनेल घेतली नाही पण त्याला कपडे घेऊन दिले. तोच मुलगा त्याच्या म्हातारपणात कंबरड्यात लाथ मालून हाकलून देत असतो बघा. परंतु सगळ्यात जास्त सेवा पुंडे परिवारानं त्यांच्या मातोश्रीची फार सेवा केली महाराज, फार सेवा केली. आणि आत्ताही देखील एवढा हरिकथा करतायत, एवढा कार्यक्रम मोठा करतायत. खरंच त्यांचे माता पिता धन्य आहेत, धन्य आहेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई त्यांचे माता पिता जर धन्य असतील आणि त्यांच्या कुळामध्ये पुंडे परिवारासारखी इतके सात्विक मुलं जन्माला येणार असतील, एवढं चांगलं होणार असेल, इतकं सुंदर नियोजन होणार असेल, हरिकथा होणार असेल, तर तुकोबारा या भंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका मने माता घडत्याची सेवा, तुका मने माता घडत्याची सेवा, तुका मने माता घडत्याची सेवा, तुका मने माता
होती ते सात्विक तारिक वाटे देवा देवा दया तारिक वाटे देवा देवा वाटे देवा दया दया तारिक वाटे देवा 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 दयाता दयाता हरिक वाट देवा 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 वाट देवा तारिक वाट देवा देवा सगळ्यांनी आलाप घ्या थोडी थोडी कुरोळा देऊळगाव घ्या शेवट आहे तयाचा हरिक वाट देवा तयाचा हरिक वाट देवा गुरुकन्या पुत्र होती ते सात्विक गुरुकन्या पुत्र होती ते सात्विक होती ते सात्विक होती ते सात्विक तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. मग असे जे आहेत ना तुकोबाराय म्हणतात त्यांना त्यांची मला सेवा घडली पाहिजे. कुणाची तुकोबाराय सेवा घडावी म्हणताय? ज्यांचे माता पिता धन्य आहेत ना तुकोबाराय म्हणतात त्यांची सेवा घडली पाहिजे. ज्यांच्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात ना, ज्यांच्या कुळामध्ये पुंडे परिवारासारखे मुलं जन्माला येतात, पुण्य परिवारासारख्या सगळ्या ताया जन्माला येतात, त्यांचे नातू पंतू असे जे जन्माला येतात ना तुकोबाराय म्हणतात त्यांची मला सेवा घडावी. आणि गीता भागवताचं जे सतत पारायण करतात ना मायबाप त्यांची मला सेवा करावी. एक वाक्य घरी घेऊन जावा. ऐका, एक वाक्य घरी घेऊन जावा. परमार्थासारखा पंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरी आणि गात्यासारखा ग्रंथ नाही. विठाला विठाला हे फार श्रेष्ठ आहेत महाराज. आणि यांची सेवा घडणं हीच आपल्या जीवनातली धन्यता आहे. बघा फार गोड नियोजन होतं. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी आदरणीय वैकुंठवासी आईंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पूर्वी विठ्ठल विठ्ठल अजून मला धन्यवाद कोणाचे द्यायचे तुम्हाला लक्षात येईल. अजून मला एकाचे धन्यवाद मानायचे आहेत. आमच्या जळकोट शहराचं वैभव गायनाचार्य महाराज उपस्थित इथे आहेत. त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर त्यांनी साथ दिली आहे. आणि आपण बाहेर गावून आलेली सर्व मंडळी तुमच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मगाशी मी जसं उल्लेख केलं मृदंग क्षेत्रातली बुलेट ट्रेन कीर्तनकाराला जेवढं लागतं तेवढंच वाजवणार,
नाही तर लई लो बघितले महाराज सारखं खडखड 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 सरपट्या काय वाजवतील, लग्या काय वाजवतील. पण कीर्तनकाराला जेवढं पोषक आहे तेवढं वाजवणारे दुर्मिळ आहेत. आपल्या या पंचक्रोशीमध्ये, आमच्या इकडल्या पंचक्रोशीमध्ये 5 स्टार रेटिंगची 1 नंबरचे पखवाज वादक अविनाश महाराज आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. सुंदर अशी साथ केली. ज्यांना गान गंधर्व असं वाटतं, कोकिळा जणू भगवंतानी त्यांच्या कंठामध्ये दिली की काय, इतकं सुंदर गायन, इतकं छान गायन आमचे रामेश्वर महाराज. जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. आणि ही बाल गोपाल मंडळी आहेत, असे अनेक मुलं घडतात. आतापर्यंत 100-200 मुलं घडली रे. आणि एवढं सुंदर काम, एवढं छान काम करतायत ना, ते आमचे विष्णू महाराज आहेत बघा. तसे तर ते मृदंगाचार्य आहेत, मृदंग सम्राट आहेत. पण आज या ठिकाणी गाणं सुद्धा त्यांनी फार गोड केलंय. या विद्यार्थ्यांना पावले शिकवत असतात, चाली शिकवायला असतात, सगळं ते महाराज शिकवत असतात बघा. त्यांच्याकडे आज 75-80 मुलं असतील. इतके छान संस्कार आहेत. आपल्यालाही एखाद्याला, कोणाला आपल्या एरियामधल्या कोणाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलानं हे सगळं केलं पाहिजे, जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं ना, एक एक करता या कीर्तनातून सादर झाली. मीराबाई असेल, कानोपात्रा असेल, जनाबाई असेल, रामायण असेल, महाभारत असेल, हे सगळं जे सादर झालं ना मायबाप, असं जर तुम्हाला वाटत असेल आपल्या कुळामध्ये, आपल्या परमार्थ या पंथामध्ये एखादा मुलगा आपला पण असा व्हावा, आपला पण मुलगा चांगला व्हावा, आपला पण मुलगा माऊलींसारखा व्हावा, असं जर आपल्याला वाटत असेल तर महाराजांशी संपर्क करा. महाराजांकडे एकदम सुंदर नियोजन आहे. कमी खर्चामध्ये त्या मुलांची शाळा, सगळं त्यांचं शिक्षण दिलं जातं. ज्यांना कोणाला टाकायचा असेल मुलगा, त्यांच्यासोबत नंतर कीर्तनानंतर संपर्क तुम्ही साधा. फार सुंदर नियोजन आहे. सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा पुंडे परिवारांना धन्यवाद देतो आणि सेवा समर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आरतीचं ताडी होते, आरती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चला विनय करे. पुंड काट्या काळा निवत हे तुका वाहे काळे उगासनी दरवा, काट्या काळा निवत प्रेम सप्रेमारती गोविंदाचे वाळती, धन्य धन्य निवतना नित्य करिया वचना, बाळा प्रधानी मुक्ता वाळते ब्रह्मानंद, धन्य धन्य निवतना नित्य करिया लोचना, नामा म्हणे केशवासी देखून राहिलो तट, धन्य धन्य निवतना नित्य करिया लोचना. आरती ज्ञान राजा हे पायावरी या वारकरी संतांच्या कैलासवासी सौ सुलेचना लक्ष्मणराव पुंडे यांच्या गोडजेवणानिमित्त भव्य दिव्य हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हरिभक्तपरायण कन्हैया महाराज जळकोटकर व हल्ली मुक्काम आळंदी देवाची यांची अतिशय सुंदर या ठिकाणी सेवा झालेली आहे. हा एवढा सोहळा उद्धव भाऊ, एवढे भजनी गोळा करणं सोपं नाही बरं का. आईचं पुण्य आहे काहीतरी, म्हणून एवढी आज भजनी 40 भजनी इकडून 20 उभा टाकलेली आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. आणि आमचा श्री रोकडोबा वारकरी शिक्षण संस्थेचा येण्याचा योग, लक्ष्मण शिंदे म्हणून छोटा मुलगा आहे रिसनगावचा, बाबू मामा शिंदे यांचा नातू आहे. त्याच्यामुळं आज आम्ही सर्व ही लहान मंडळी श्री रोकडोबा वारकरी शिक्षण संस्थेची मुलं आज या ठिकाणी आलेली आहे. शिंदे मामामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे, तरी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.